भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की सरकारमधला सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी जे आहेत ते जे वेगवेगळी कामं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होत असतात त्याच्यातून जे शुल्क मिळतं त्याच्यातली अर्धी निम्मी जी रक्कम आहे ती आपल्याच खिशामध्ये घालत असल्याचा एक धक्कादायक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे. नाही, मला वाटतं अशा प्रकारचा जो अहवाल असेल तो संबंधित विभाग त्या ठिकाणी त्यावर तपासणी करेल आणि योग्य ती कारवाई निश्चितच करेल. कारण शेवटी कुठलाही अधिकाऱ्याने अशा प्रकारे करता कामा नये. परंतु नेमका अहवाल काय, त्याच्यात काय लिहिलं आहे हे समजल्यानंतरच त्यावर भाष्य करणं उचित होईल. एका बाजूला आपण बघतो की महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं वारंवार सांगितलं जातं. मात्र माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक प्रकल्प साताऱ्यामध्ये सुरू होता जलपर्यटनाचा, आणि त्याला आता वनमंत्री गणेश नाईक यांनी कुठेतरी रोखल्याचं पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की गणेश नाईक वर्सेस एकनाथ शिंदे यांच्यातला जो वॉर आहे तो समोर येतोय आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये काही आलबेल नाही आहे असं एक चित्र पाहायला मिळतं. मला वाटतं महायुतीमध्ये सर्व आलबेल आहे, चिंता करायचं काही कारण नाही आहे. आता नेमका प्रोजेक्ट होत असताना काही परवानग्या राहिल्या असतील तर त्या ठिकाणी त्या संदर्भात गणेश नाईक साहेबांनी किंवा वन मंत्रालयानं कळवलं असेल ना, आणि जर परवानग्या घ्यायच्या राहिल्या असतील तर वन विभागाकडून त्या ठिकाणी यथोचित परवानग्या घेतल्या जातील. परंतु परवानग्या विना काही करणं हे उचित नाही. आणि त्यामुळे आता आमचंच सरकार आहे, आता वनमंत्री थोडे दुसऱ्या पार्टीचे आहेत, ते महायुतीचेच घटक आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या प्रकल्पाला अडथळा न होता वनमंत्र्यांकडून काही त्या ठिकाणी लागलं तर निश्चितच त्याची मदतच होईल. आमच्यामध्ये वादविवाद होण्याचं काही कारण नाही. एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की महायुतीमध्ये काही वादविवाद होण्याचं काही कारण नाही, दुसऱ्या बाजूला म्हणजे हा एक प्रकल्प झाला जलपर्यटनाचा, दुसऱ्या बाजूला गणेश नाईक यांचा जनसंवाद जो आहे तो ठाण्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी वारंवार एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असं एक चित्र राज्यामध्ये पाहायला मिळतं आणि त्याची चर्चा सध्या सुरू आहे. नाही, चर्चा तुमच्याकडं आहे, मीडियाच्या माध्यमातूनच चर्चा आहे. प्रत्येक पक्षाला जनतेशी संवाद करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या दरबारात जायचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आणि मग महायुतीतले आज 3 पक्ष आहेत, तिन्ही पक्षाचे नेते किंवा मंत्री हे जनतेच्या दरबारात जाऊन त्यांची गाऱ्हाणी ऐकू शकतात. एवढंच काय, अगदी विरोधी पक्षसुद्धा त्या ठिकाणी जनतेच्या दरबारात जाऊ शकतो. आता तुम्हाला गणेश नाईक साहेब वर्सेस शिंदे साहेब असं चित्रच काही लोकांना हवं असेल तर त्या दृष्टीनंच दिसणार. पण या ठिकाणी आम्ही याकडे पाहत असताना सकारात्मक नजरेनंच पाहतो. गणेश नाईकांच्या जनता दरबारात येणारी लोक ही न्यायासाठी येतात, त्यांना न्याय देण्याचं काम ते करतात. सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून एकनाथरावजी शिंदेसाहेब लोकांमध्ये जातात, तेही न्यायासाठी येतात, त्यांनाही न्याय मिळतो. त्याच्यामुळे जेवढे जास्त नेते अशा प्रकारचा जनसंवाद साधतील त्यामध्ये लोकांचंच भलं आहे ना. तुम्ही सकारात्मक या गोष्टींकडे का पाहत नाही, वादाच्याच दृष्टिकोनातनं का पाहता, असा माझा उलट पक्ष आपल्याला सवाल आहे. सकारात्मक गोष्टी घडतील तेव्हा नक्की त्याच्याकडे पाहिलं जाईल. मात्र पुण्यामधलं एक वेगळं चित्र पाहायला मिळते. पुण्यामध्ये भाजपाचं एकूणच पक्षांतर्गत वाद समोर आलेला आहे. दीनानाथ रुग्णालय यांचं जे प्रकरण सध्या चर्चेमध्ये आहे याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी, काही लोकांनी संबंधित डॉक्टरच्या घरावर जाऊन तोडफोड केली होती, त्यांचं क्लिनिक तोडलेलं होतं. आणि या संदर्भात मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पत्राद्वारे एक नाराजी व्यक्त केलेली. त्याच्यामुळे पत्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पक्षामधला अंतर्गत कलह समोर आल्याचं पाहायला मिळतंय. मला वाटतं अशा प्रकारे पत्रातून नाराजी व्यक्त करणं उचित आहे असं मला व्यक्तिशः वाटत नाही. पक्षाची भूमिका तिथले आमचे शहराचे अध्यक्ष श्री घाटे यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. शेवटी राजकारणामध्ये सत्ता आमची असो किंवा काही असो, लोकभावना या सर्वश्रेष्ठ आहेत. जर अशा प्रकारची घटना घडल्यावर लोकभावना त्या ठिकाणी तीव्र असतील तर त्या लोकभावनेचा अनादर आम्ही करू शकत नाही, कुणीही करू नये. आणि त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी उद्रेक त्या ठिकाणी झाला असेल तो लोकभावनांचा उद्रेक होता. आणि त्याच्यामध्ये केवळ आमचा पक्ष नव्हता, अनेक सामाजिक संघटना होत्या, पक्ष होत्या. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे पत्र देऊन त्याला अंतर्गत
मतभेदाचं स्वरूप देणं उचित नाही. जी काय भूमिका आहे ती आमच्या शहराध्यक्षांना मांडलेली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याची गंभीर दखल घेतलेली. कारण शेवटी रुग्ण महत्त्व आहेत, जनता महत्त्वाची आहे आणि लोकशाहीमध्ये लोकभावनेला खूप महत्त्व आहे आणि जर भावना तशा असतील तर शेवटी आम्ही सारी लोकांसाठी काम करणारे आहोत आणि त्याच्यामुळे घेतलेली भूमिका तिथली मला वाटतं प्रथमदर्शनी तरी योग्यच आहे. तुम्ही देखील असं मान्य करत आहात की घेतलेली भूमिका प्रथमदर्शनी योग्य आहे. मग तुम्ही या संदर्भात पक्षाच्या वतीने मेधा कुलकर्णी यांच्याशी काही संवाद साधणार आहात, कारण की त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि ते समोर आलेलं आहे, त्यांची नाराजी उघडपणे पाहायला मिळते. नाही, मी काही त्यांना सांगण्याची किंवा संवाद साधण्याची अथॉरिटी नाही आहे. पुणे म्हणून तिथल्या शहराध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या संदर्भात अधिकचा काही संवाद साधायचा असेल, काही सांगायचं असेल तर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब त्या ठिकाणी संवाद साधतील आणि अगदीच काही असेल तर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः दखल घेऊन या विषयात जे काही सूचना द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ शकतील. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की सध्या अमेरिकेमधलं जे एकूणच चित्र पाहायला मिळतं त्याच्यावरती संजय राऊत यांनी भाष्य केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी जशा पद्धतीने एका व्यावसायिकाला हाताशी धरून संपूर्ण देश विकायला काढलेला आहे, तशाच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांनी काही व्यावसायिकांना, काही बिल्डरांना हाताशी धरून देश विकायला काढलेला आहे आणि त्याच्याचमुळे आपल्या भारतामध्ये सुद्धा असं होऊ शकतं की अशीच एक आर्थिक संकट येऊ शकतं आणि 2025च्या नंतर नरेंद्र मोदी पदावरती किती राहतील याच्याबद्दल त्यांनी एक शंका उपस्थित केलेली आहे. मला वाटतं संजय राऊतांचं कुठलंही वक्तव्य ही केवळ राजकीय भूमिका असते, कुठलाही आधार त्याला त्या ठिकाणी नसतो. आपण बघाल की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही तिसरी टर्म आहे आणि देशाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पुढं जाते, इतर देश जगातील त्या ठिकाणी आर्थिक मंदीला सामोरं जात असताना कोविडसारख्या काळातसुद्धा त्या ठिकाणी मोदी साहेबांनी इकॉनॉमी त्या ठिकाणी सांभाळली आणि त्याच्यामुळे आपली एक भक्कम अर्थव्यवस्था म्हणून विपरीत परिस्थितीतसुद्धा त्या ठिकाणी केंद्रीय सरकारनं मोदी साहेबांनी सांभाळली आहे. तर संजय राऊतांना आंतरराष्ट्रीय व्यापार बाजार कळत नसेल, केवळ उचलली जीभ आणि मोदी साहेब आणि भाजप देशापोटी त्या ठिकाणी वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रयत्न आहे त्यांचा. असं खरं तर सकाळपासूनच मार्केट डाऊन झालेलं आहे, अनेक ठिकाणी त्याच्या मोठमोठ्या बातम्या होत आहेत. जशा पद्धतीनं मार्केट कोसळलेलं आहे याच्यावर सुद्धा संजय राऊतांनी टीका केलेली आहे. एका बाजूला एवढं मोठी घटना घडत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते परदेश दौऱ्यावरती आहेत, तिकडे जाऊन ते आलिशान विमानामध्ये फिरत आहेत, अशा पद्धतीने त्यांनी टीका केलेली आहे. तुम्ही कसं बघता या टीकेकडे? मला वाटतं आपलं नेतृत्व परदेश दौरा जे करतं ते कशासाठी करतं, देशासाठी करतं, महाराष्ट्रासाठी करतं की मुंबईसाठी करतं, याचं उत्तर द्या. मोदी साहेब काय अय्याशी करायला परदेश दौरे करत नाहीत. मोदी साहेबांचा प्रत्येक दौरा हा देश हितासाठी असतो. आपल्या देशाला सशक्त बनवण्याच्या दृष्टीनं परराष्ट्र व्यवहार असेल, परराष्ट्र धोरण असेल, आंतरराष्ट्रीय हितसंबंध असतील, ते वृद्धिंगत करण्याचं काम मोदी साहेब करत असतात. मोदी साहेब काही स्वतःच्या मालमत्ता हॉटेल आणि परदेशात इतर मालमत्ता करण्यासाठी जात नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे. मोदी साहेबांचे दौरे हे स्वतःसाठी नाहीत तर देशासाठी आहेत, हे देशवासियांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्याला काडीचा आधार नाही, काडीची किंमत. आपण पाहत आहोत की नरेंद्र मोदी यांचे हे जे दौरे आहेत ते लोकहितासाठी आहे, ते स्वतःच्या आयाशीसाठी हे सगळे दौरे करत नसून त्यांनी अशा पद्धतीचे विधानं करण्यापूर्वी काळजी घ्यावी असा एक सल्लासुद्धा प्रवीण दरेकर यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.